मिसिंग लिंक रोडवरील सगळ्यात महत्त्वाचा असणारा तो बोगदा. त्याच बोगद्यामध्ये आपण सध्या आहोत आणि त्या बोगद्यामध्ये अशा यंत्रणा लावलेल्या आहेत ज्या कोणतीही घटना या बोगद्यात घडली, कोणताही अपघात घडला तर थेट तुम्ही एक कंट्रोल रूम आहे त्याकडे संपर्क करू शकता आणि त्यासाठी SOS प्रणाली जी आहे ती या बोगद्यात लावण्यात आलेली आहे. 150-150 मीटरच्या अंतरावरती ही SOS प्रणाली आहे. आपण या ठिकाणी बघतोय की कशा पद्धतीने ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे, लावण्यात आलेली आहे. जर का कोणतीही वाईट घटना प्रवाशांसोबत या बोगद्यात घडली तर तुम्ही या SOS प्रणालीचा वापर करू शकता, त्याची मदत घेऊ शकता. ती कशी नेमकी काम करते तेच आपण आता साम टीव्हीच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आपण दाखवणार आहोत. जर का कोणताही अपघात किंवा कोणतीही विचित्र घटना या बोगद्यात घडली तर तुम्हाला या SOS प्रणालीद्वारे मदत थेट तुम्ही कंट्रोल रूमशी मागू शकता. हे बटन जे आहे लाल कलरचं ते तुम्हाला दाबायचं आहे. त्यानंतर कंट्रोल रूममधून एक व्यक्ती तुमच्यासोबत चर्चा करेल आणि त्यानंतर थेट मदत जी आहे ती तुम्ही यांच्याकडे मागू शकता. हेलो सर, यहाँ पर एक एक्सीडेंट हुआ है तो हमें आपकी हेल्प चाहिए थी, आपकी मदद चाहिए थी. यस सर, अभी हम सीसीटीवी में आपको देख सक रहे हैं. RHS 11 पे आप खड़े हैं. अभी टास्क टीम आपके पास आ जाएगा सर. बहुत बहुत शुक्रिया. तर पाहिलं अशा प्रकारे कोणतीही घटना काहीही घडलं तर या SOS प्रणालीद्वारे तुम्ही थेट कंट्रोल रूमशी संपर्क साधू शकता आणि त्यानंतर थेट तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात, ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला या बोगद्यात मदत मिळू शकते. हे एक वैशिष्ट्य या बोगद्याचं आहे. कॅमेरामॅन गणेश कानडेसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, लोणावळा.